नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपल्या बरोबर आहेत नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले. दादा, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नुकतीच आमदार पदाची माळ आपल्या गळ्यात पडली, मोठ्या मताधिक्याने आपण विजय संपादित केलाय. नेमका आता आपली भूमिका हिंदुत्ववादी असणार आहे का सेक्युलर असणार आहे? आमची भूमिका पहिलेही हिंदुत्वादी होती आणि शेवटच्या श्वासापर्यंतही हिंदुत्वादीच राहणार आहे. कारण की हिंदुत्वादाचा जो विचार आहे तो सर्वात पहिला महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून कोणी चालू केला असेल तर तो आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी चालू केलेला आहे. आणि त्यांची पहिल्यापासून हिंदुत्वाची भूमिका आपण पाहत आलोय. प्रकटपणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अन्याय होत असेल हिंदूंवरती तिथं न्याय देण्याचं काम साहेबांनी केलंय. म्हणून आता तोच विचार मी पुढं घेऊन जात असताना माझा देखील पूर्णपणे हाच प्रयत्न आहे की जिथं जिथं अन्याय होतोय, त्रास होतोय, तिथं तिथं मी पूर्णपणे खंबीरपणे आमच्या हिंदू बांधव भगिनींच्या सोबत आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचंच काम करत राहणार आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, नेमकं शिवाजीराव कर्डिले साहेबांचा कोणता गुण तुम्ही अंगीकारलाय? आता जनतेने मला शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणूनच स्वीकारलेलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे पाहत असताना आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणून माझ्याकडे पाहतोय. म्हणून मी आज त्यांचा जो काही पूर्णपणे त्यांचं आपल्याला राजकीय सामाजिक जीवन आपल्या समोर आहे. त्यांनी कशा पद्धतीने शून्यातून सुरुवात केली होती आणि ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये विश्व त्यांनी स्वतःचं हिमतीवरती तयार केलं आणि आज हे सगळे माझ्याकडे त्याच दृष्टीने पाहतायत. भरभरून प्रेम मला या निवडणुकीमध्ये मतदान करून प्रत्येकाने दिलेलं आहे, माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. आता त्याच विश्वासाला पात्र ठरून येणाऱ्या काळामध्ये मी 100% जसं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे सर्वसामान्यांना ताकद देण्याचं काम करायचे, प्रत्येकाच्या सोबत खंबीरपणे उभा राहायचे. आणि आज आपण पाहतो की मतदान ज्यावेळी घडलं, निकाल ज्यावेळी बाहेर आला, प्रत्येकाला कळालं की कर्डिले साहेबांनी जनतेचा किती विश्वास कमावलेला आहे. म्हणून निश्चितपणे या विश्वासाला पात्र ठरून मी भविष्याच्या वाटचालीमध्ये जसं साहेब काम करत होते, जे गुण त्यांच्यामध्ये होते, आज आता तेच गुण माझ्यामध्ये देखील आहेत आणि त्या गुणांचा वापर करूनच मी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार आहे.